नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. एनएमएस परीक्षा 2025 मेंटल ॲबिलिटी टेस्ट मॅट त्याचं आपलं आजचं चौथं लेक्चर आहे. तर आपला पहिला टॉपिक चालू आहे. त्या टॉपिकचं नाव काय आहे? नंबर सिरीज संख्या मालिका आणि ह्या संख्या मालिकेमधलं चौथा क्लास. ह्याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे? आकृतीमध्ये संख्या दिलेल्या असणार आहेत आणि त्या संख्यांच्या मध्ये एक प्रश्नचिन्ह असणार आहे. त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला योग्य पर्याय येणार आहे तो आपल्याला निवडायचा आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येतात. तर आपण चालू करूया प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला बघा. आता इथं ही आकृती दिलेली आहे. ही दिलेली काय आहे? ही आकृती म्हणजे हा चौकोन हा दिलेला आहे ना, ही एक आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये संख्या दिलेल्या आहेत. आणि संख्येमध्ये एक प्रश्नचिन्ह बघा आहे. या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल हे आपण ऑप्शन मधून निवडायचे आहे. एकूण 4 ऑप्शन दिलेले असतात आणि ते आपल्याला निवडायची आहे संख्या. तर हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा बघा. पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला सुटतोय का बघा. तो सुटत नसेल तर तुम्ही बघा. तर पहिला प्रश्न बघा. पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? तर इथं आपण बघायचं अशा पद्धतीने सोडवायचं. आता बघा इथं बघा 5 26 पासून 127 तयार केलेला आहे. 7 आणि 50 पासून काय तयार केलेलं आहे? 345 तयार केलेला आहे. आणि 9 आणि 82 पासून काय तयार होईल हे आपण इथं काढूया. तर बघा इथं तुम्हाला सांगतो बघा काय केलेलं आहे. हे 5 दिसते, हे 5 बघा. हे 5 आणि गुणुले काय केलेले हे 26 दिसते 26. 5 गुणुले काय केलेलं आहे? 26 केलेला आहे. तर 5 गुणुले 26 येतंय किती? तर तुम्ही काय बघा गुणाकार कसा करणार? तर 26 गुणुले 5 करणार. 6 पंचा काय बघा 30, हातच्याले 3, 5 दुनी 10, 10 आणि 3 13, 130 येते. तुम्ही बघा गुणाकार असा सुद्धा करू शकताय डायरेक्ट. कसं? तुम्ही काय बघा 5 गुणुले 26, 26 ची फोड कशी करू शकताय? 20 आणि 6 मध्ये. 20 आणि 6 मध्ये 26 ची फोड करायची. मग 5 आणि 20 न गुणल्यानंतर किती येते? 100 येते आणि 5 न 6 ला गुणल्यानंतर 30 येते. 100 आणि 30 130 डायरेक्ट इथं लिहू शकताय. तुम्हाला समजतंय काय बघा? तुम्ही वजा बघा तुम्ही गुणाकार असा करत बसल्यापेक्षा तुम्ही गुणाकार बघा 5 गुणुले ह्या 26 ची फोड, ह्या 26 ची फोड तुम्ही 20 अधिक 6 करू शकताय. मग 5 न तुम्हाला 20 ला डायरेक्ट गुणता येते. कारण की 5 गुणिले 20 किती येते? 100 येते. 5 गुणिले 20 100 हे अधिकचं चिन्ह आणि 5 गुणिले 6 किती येते? 30. 100 अधिक 30 किती आलं? 130 हे तुम्ही तोंडी करू शकताय. हे तुम्ही काय करू शकताय? तोंडी करू शकताय. तर अशा पद्धतीचा गुणाकार तुम्हाला जमलेला पाहिजे. हे अशा गोष्टी मी तुम्हाला क्लास पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. तर 5 गुणिले 26 किती आलेलं आहे? 130. त्यानंतर बघा हे 7 बघा आता ह्या इथं बघा, ह्या रो मध्ये बघा 7 आणि हे 50 दिसतोय का? ह्या दोघांचा गुणाकार 7 आणि 50 यांचा गुणाकार 7 बघा ह्या 7चा आणि 5चा गुणाकार करा. 7 35 आणि हे 0 आहे तसं ठेवा. 350 आलं. आता 350 आलं. आता मात्र इथं बघायला गेल्यानंतर इथं आलंय किती हो? 127. खरं आपलं किती आलेलं आहे? 130 आलेलं आहे. म्हणजे काय? 130 वजा 3 केल्यानंतर 127 येणार. आपले 130 आले, दोघांचा गुणाकार केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वजा किती केलं? 3 केलं. किती आलं? 127. त्यानंतर इथं किती आले हो? 345. खरं आपला किती गुणाकार आलाय 7 आणि 50 चा? 350 आलेला आहे. त्यामुळं 350 वजा किती करणार? 5 करणार. 350 वजा 5 किती येणार? तर तुम्ही म्हणाल 350 वजा 5 किती येणार? 345 येणार. 345 येणार. आणि त्यानंतर या दोघांचा गुणाकार करा. बघा तुम्ही अनेकदा सांगतो 82 गुणुले 9 बघा ह्या दोघांचा गुणाकार 9 आणि 82 या दोघांचा गुणाकार तुम्ही तोंडी सुद्धा करता येऊ शकते. कसं? बघा 9 न 80 ला गुणा. 9 न 80 ला गुणा म्हणजे काय? तर 9×8 = 72 720 झालं आणि 9 न 2 ला गुणल्यानंतर 18 म्हणजे 720 अधिक 18 तोंडी करायचं 738 म्हणजे 9 गुणुले 82 ह्या दोघांचा गुणाकार किती आला? 738. एवढं फास्ट आपल्याला जमलं पाहिजे. तर तोंडी गुणाकार करायला सुद्धा शिका. असा गुणाकार काय तुम्हाला बघा येतोच. तर तुम्ही तोंडी सुद्धा गुणाकार करायला चालू करा. तर 9 गुणिले 82 किती आलं? 738. 738 वजा आता इथं किती करणार? बघा सुरुवातीला तुम्ही -3 केलं. त्यानंतर -5 केलं. आता -7 करणार. ह्या काय आहेत? तर ह्या विषम संख्या आहेत. -3, -5, -7 उत्तर किती येणार? 731 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न कशा पद्धतीने सोडवलाय तो. प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये गुणाकार आपल्याला फास्ट जमलेला
पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा. हा प्रश्न क्रमांक दुसरा कशा पद्धतीने सोडवायचा तो. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, प्रत्येक वेळी प्रश्न असाच सोडवायचा नाही. म्हणजे 19 आणि 39 पासून 7 तयार केले असं किंवा 84 आणि 12 पासून 84 आणि 12 ह्यांचा संबंध लावून त्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येतंय. त्याच पद्धतीने 4, 67 आणि 28 ह्याच्या जागी काय येते. अशा पद्धतीनंच बघा इथं नेम लागेल किंवा संबंध लागेल असं नाही आहे. तर आता इथं काय आहे बघा, तर इथं सगळ्यात लहान संख्येपासून आपल्याला सिरीज तयार करायची. म्हणजे सगळ्यात लहान संख्या कुठली ही 4 दिसते 4 घेतली. त्यानंतर बघा हे 7. 4 नंतर किती घेतला 7. 7 नंतर किती घेणार हे 12. त्यानंतर 12 नंतर किती घेणार ह्यो 19. 12 नंतर 19. 19 नंतर किती घेणार हे 28. हे 28 घेणार. त्यानंतर किती घेणार? त्यानंतर हे 39 घेणार. त्यानंतर 39. त्यानंतर किती घेणार? 67 घेणार. त्यानंतर किती घेणार? 84 घेणार. आणि आता प्रश्नचिन्ह कुठे घेणार? प्रश्नचिन्ह कुठे घेणार? तुम्ही ऑप्शन मध्ये सुद्धा बघा, ऑप्शन प्रमाणे सुद्धा तुम्हाला समजू शकते. म्हणजे ऑप्शन किती किती आहेत? 46 आहे, 52 आहे, 78 आहे, 103. मग आपलं काय बघा, प्रश्नचिन्ह कुठे येऊ शकते हे सुद्धा आपल्याला कळू शकते. किंवा तुम्ही बघा सिंपली ही नंबर सिरीज केलेली आहे. ही नंबर सिरीज मधून सुद्धा तुम्हाला हे प्रश्नचिन्ह म्हणजे काय? ही प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या ही कुठे ना कुठेतरी या नंबर सिरीज मध्ये, ही नंबर सिरीज दिसते काय बघा, ही नंबर सिरीज 4, 7, 12, 19, 28, 39, 67 आणि 84 ह्या नंबर सिरीज मध्ये कुठे ना कुठेतरी ही प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या असणार आहे. तर कुठे असणार आहे ते आपण शोधूया. ते आपण काय करूया? शोधूया. 4 आणि 7 मध्ये फरक कितीचा आहे? तर 4 अधिक 3 केल्यानंतर 4 मध्ये 3 मिसळल्यानंतर 7 येणार आहे. बरोबर आहे. 7 आणि 12 मध्ये फरक कितीचा असणार आहे? सर 7 मध्ये 5 मिसळल्यानंतर 12 येणार आहे. 12 आणि 19 मध्ये फरक कितीचा आहे? तर तुम्ही म्हणाल 12 मध्ये 7 मिसळल्यानंतर 19 येणार. 19 आणि 28 मध्ये फरक कितीचा आहे? 9 चा फरक आहे. आता तुम्हाला समजलं असेल. बघा पहिल्यांदा 3 चा फरक, त्यानंतर 5 चा फरक, त्यानंतर 7 चा फरक, त्यानंतर 9 चा फरक. साहजिकच पुढला फरक कितीचा असणार आहे? 11 चा. बघा 28 आणि 39 मध्ये 11 चा फरक आहे. 39 आणि 67 मधला फरक काढा. कितीचा आला पाहिजे? फरक आला पाहिजे +13 चा. बरोबर आहे की नाही? +13 चा फरक आला पाहिजे. तर +13 म्हणजे विषम संख्या ती आहे. 11च्या पुढली विषम संख्या कुठली आहे? 13 आहे. खरं 67 आणि 39 मध्ये फरक कितीचा येतोय? बघा वजाबाकी करा. तर काय बघा 7 म्हणजे 17तनं 9 गेलं की उरलं 8. हाच्याला 1, 6 मधनं 4 गेलं किती? 28 येते. म्हणजे ती प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या ह्या 39 आणि 67 या दोघांच्या दरम्यानच असली पाहिजे. म्हणून त्या 39 मध्ये किती मिसळलं पाहिजे तुम्हाला? अधिक 13 केलं पाहिजे. आणि 39 अधिक 13 9 आणि 3 किती झालं? 9 आणि 3 12. हाच्याला 1, 3 आणि 1 4, 5 52. किती असणार? 52. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा इथं कसं काढलं हे तुम्हाला समजलं काय ते बघा. अजून एकदा बघा 39 आणि 67 मध्ये फरक कितीचा आहे? तर 28 चा फरक आहे. खरं फरक आला पाहिजे होता किती? 39 मध्ये किती मिसळलं पाहिजे होतं? तर 13 मिसळलं पाहिजे होतं. 13 मिसळलं पाहिजे होतं. मग तुम्ही 39 मधून 13 39 मध्ये 13 मिसळा 52 येते. तर ते 52 काय बघा तुमचं बरोबर उत्तर आहे. या 52 मध्ये काय बघा अधिक 15 केल्यानंतर हे 67 येणारच आहे आणि 67 मध्ये अधिक 17 केल्यानंतर 84 हे येणारच आहे. हे करून बघा तुम्ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा. ह्या पद्धतीचा प्रश्न कसा सोडवायचा? तर आपण हा प्रश्न सोडवूया. काय केलेलं आहे बघा, ह्यांच्यामध्ये बघा हे लिंक लावायची. काहीतरी संबंध काढायचा. असाच संबंध ह्या आकृतीतील ह्या संख्यांमध्ये काढायचा आणि त्यानंतर काय बघा असाच संबंध ह्याच्यामध्ये आपण लावूया. तर चला. काय बघा 13 आणि 7 ह्या दोघांचा काहीतरी बघा गुणाकार करूया. तर तुम्ही म्हणाल 13 गुणुले 7 केल्यानंतर इथे दिसते बघा. 13 7 किती येते? 91 येते. 13 7 किती येते? 91. खरं इथं आले किती हो? किती आले? आले किती? 100 आले. मग काय केलं असेल? इथे 9 आणि 1 दिसते 9 आणि 1. 13 आणि 7 चा गुणाकार 91 आला. खरं त्या 91 मधल्या अंकांची बेरीज 91 मधील अंकांची बेरीज 9 अधिक 1 किती येते? 10 येते. 9 अधिक 1 किती येते? 10. आणि त्या 10चा वर्ग किती येतोय? 100. 10चा वर्ग किती येतोय? 100. आता ह्या आकृतीत बघा. हे 17 दिसते, हे 17 आणि हे 5 दिसते. या दोघांचा गुणाकार करूया. 17 गुणुले 5. तर काय बघा 17 गुणुले 5 किती येणार? तर 17 5 85. 17 5 किती आलं? 85 आलं. आता बघा
हे 85 मध्ये हे अंक दिसतात. कुठला कुठला अंक आहे? 8 आणि 5. हे 8 आणि 5 ची बेरीज. 8 आणि 5 किती झालं? 13. आणि 13चा वर्ग किती आला? 169. आलंय की नाही 169? तसंच ह्याच्यामध्ये करा. काय करणार? या 6चा आणि 23चा गुणाकार. 6 गुणिले 23 तुम्ही डायरेक्ट कसं करणार? 6 न पहिल्यांदा 20 ला गुणा. किती आलं? 120 आलं आणि 6 न 3 ला गुणा 18 आलं. 120 आणि 18 किती झालं? तर तुम्ही म्हणाल 138 झालं. या तिन्ही अंकांची बेरीज करा. 138 मधल्या तिन्ही अंकांची बेरीज. 8 आणि 3 11, 11 आणि 1 12 आणि त्या 12चा काय करा? वर्ग करा. 12चा वर्ग किती आला? 144. तुमचं उत्तर किती असेल? ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 4. प्रश्न क्रमांक 4 कशा पद्धतीने सोडवायचा तो. तर काय करूया आपण? ही पहिली आकृती दिसते, ह्या पहिल्या आकृतीमध्ये बघा. पहिल्यांदा सुरुवातीला काय बघा? ह्या पहिल्या आकृतीमध्ये बघा. तर हे 17 दिसते, हे 17, त्यानंतर हे 28 दिसते आणि त्यानंतर 41 दिसते. ह्या तिघांची आपण काय करूया? बेरीज करूया. बघा 17 त्यानंतर आपण पेन वेगळा घेऊया. 17 हे 17 त्यानंतर हे 28 हे 28 आणि त्यानंतर हे 41 हे या त्रिकोणाच्या वरच्या बाहेरच्या संख्या दिसतात. हे 28, 17 आणि 41 या तिघांची बेरीज करूया. 7 आणि 8 15 आणि 1 काय बघा 16 हाच्याला 1 3 3 आणि 4 7 8 86 आली. किती आली? 86. बेरीज आली 86. आता परत त्या 86 मध्ये जे अंक आहेत 86 मध्ये जे अंक आहेत, कुठला कुठला अंक आहे? 8 आणि 6 ह्यांची बेरीज. 8 आणि 6 किती येते बरं? 14 येते. आणि त्या 14चा वर्ग केलाय. 14चा वर्ग. मागचा प्रश्न बघा त्याच पद्धतीचा पॅटर्न. 14चा वर्ग किती असतोय? 196. मी तुम्हाला क्लास पहिल्यामध्येच दिलेला आहे. तुम्ही वर्गपाठ हे तुम्हाला असलंच पाहिजेत. वर्गपाठ काय? तुम्हाला हे असलंच पाहिजेत. वर्ग, घन आणि मूळ संख्या हे पाठ करा. क्लास पहिला ज्याने कोणी बघितला नसेल त्याने क्लास पहिला बघा. त्यानंतर बघा ही आकृती बघा. आकृती दुसरी. ह्याच्यामध्ये हे 18 दिसते, हे 18. हे बघा हे 18. त्यानंतर हे 23 आणि हे 53 ह्यांची बेरीज करूया. 18 अधिक 23 अधिक काय बघा 53. या तिघांची बेरीज किती येते? 8 आणि 3 किती असणार आहे? 11. 11 आणि 3 किती असणार आहे? 14. हाच्याला किती आला? 1 आला. त्यानंतर काय बघा 5 आणि 2 7 8 आणि 1 9 94. 9 आणि 4 किती येणार हो? 13. आणि त्या 13चा काय केलेला आहे? 13चा वर्ग. 13चा वर्ग दिसतोय का इथे बघा? 13चा वर्ग 169 दिसते. तसंच करा. तुम्ही ह्या 32 ची, 13 ची आणि 27 ची बेरीज करा. या तिघांची बेरीज किती येते? तर 32, 13 आणि 27. 32, 13 आणि 27 या तिघांची बेरीज. तर 7 आणि 3 10 आणि 2 काय बघा 12 हाच्याला 1 3 आणि 4 4 आणि 2 किती 6 7 72. बेरीज किती आली? 72. आता 72 मधला अंक दिसतंय काय? 7 अधिक 2 किती झालं? 9 आणि 9चा वर्ग किती आला? 81. ऑप्शन क्रमांक 3 हे इथं बरोबर उत्तर आहे. लॉजिक तुम्ही समजावून घ्या. एकदा तुम्हाला लॉजिक समजलं ना, तर प्रश्न सोडवला काहीही अवघड नाही. प्रश्न आपोआप सुटून जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा बघा. हा प्रश्न क्रमांक 5वा सोडवायचा कसा? तर 9, 3, 4 आणि 1. तर तुम्ही काय करा, हे आकृती क्रमांक ही दिसते बघा. ह्याच्यामध्ये हे 9, हे 3, हे 4 आणि 1 या सर्वांची बेरीज करा. किती येते? 9 आणि 3 किती येते? तर 9 आणि 3 तुम्ही म्हणाल 12, 12 आणि 4 किती येते? 16, 16 आणि किती आलं? 17. 17. कारण हा वर्ग कुणाचा दिसतोय? हा वर्ग 15चा वर्ग दिसतोय. म्हणजे बघा, इथं ही आकृती दिसते काय बघा, ही आकृती ह्याच्यामध्ये बघा. तर हे 9 अधिक 3 अधिक 4 अधिक 1 9 अधिक 3 अधिक 4 अधिक 1 यांची बेरीज आली 17 वजा 2 करायचं. 17 वजा 2 किती आलं? 15 आणि त्या 15चा वर्ग करायचा. किती आला? 225 आला. इथे दिले काय 225 दिसते. आता ही आकृती बघा, ही दुसरी आकृती बघा. ह्याच्यामध्ये हे 7 हे बाहेरचं या बघा ह्या चौकोनाच्या बाहेरचं हे 7 त्यानंतर हे 4 हे बघा इथे दिसते हे 4 त्यानंतर हे 6 त्यानंतर बघा हे दिसते हे 3 म्हणजे ह्या सर्कलच्या बाहेरचं म्हणजे ह्या बघा सर्कलच्या ह्या वर्तुळाच्या बाहेरचं जे अंक आहेत त्या अंकांची काय केलेली आहे? बेरीज केलेली आहे. किती येते? 7 आणि 4 11 11 आणि 6 किती येते? 17 17 आणि 3 किती येते? 20. बेरीज किती आली? 20. आणि त्या 20 मध्ये जी अंकांची बेरीज येईल तिच्यामधनं 2 वजा करायचं 18 आणि बघा जे उत्तर येईल त्याचा वर्ग करायचा. 18चा वर्ग किती येतोय? 324. 18चा वर्ग 324. तेच करायचं. बघा 5 ची, 1 ची, 8 ची आणि 2 ची बेरीज.
8 5 13, 13 आणि 1 14, 14 आणि 2 16 आणि 16 मधनं 2 वजा करायला पाहिजे. बघा 5 8 त्यानंतर 1 अधिक 2 यांची बेरीज किती आली हो? यांची बेरीज आली 16. 16 मधनं 2 वजा केलं ते आलं 14 आणि त्या 14चा वर्ग किती आला? 196. 196 हे आन्सर. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. हा 6 प्रश्न सोडवायचा कसा? तर हे तुम्हाला ही आकृती दिसते. ह्या आकृतीमधील संख्यांची एक सिरीज तयार करायची. ह्यांच्यामध्ये काय करायचं? यांची सिरीज. बघा सगळ्यात लहान संख्या किती आहे? 2. त्यानंतर काय बघा ह्यो 3. त्यानंतर इथं दिसतोय हा 3. त्यानंतर काय बघा हे 10. त्यानंतर काय बघा हे 13. त्यानंतर हे 43. त्यानंतर सॉरी हे 3 नंतर इथं 5 राहिलेला आहे. 5 राहिलेला हे 5 इथे येते 5. त्यानंतर काय बघा हे 10. 10 त्यानंतर काय बघा 13. 13 नंतर किती येणार आहे? 13 नंतर 43 आणि 43 नंतर 172. आता हा प्रश्नचिन्ह येतोय कुठं? हे आपण कसं काढायचं? हे ऑप्शन दिसतात तुम्हाला 23, 38, 39 आणि 40. हे जर बघायला गेलं तर हे आपल्या ह्या सीरीजमध्ये कुठे येतील असं आपल्याला वाटते, तुम्हाला वाटते? तर हे 13 आणि 43 यांच्या दरम्यान असणार. बघा 13 आणि 43 ह्यांच्याच दरम्यान हे 23 असू शकते, 38 असू शकते, 39 असू शकते, 40. म्हणजे आपलं प्रश्नचिन्ह हे 13 आणि 39 यांच्या दरम्यान असणार. आता बघा ह्या प्रश्नामध्ये करायचं काय होतं? तर ह्याच्यामध्ये काय बघा ह्या नंबर सीरीजमध्ये ही नंबर सीरीज दिसते 2 3 3 5 10 13 प्रश्नचिन्ह 43 आणि 172 ह्यांच्यामध्ये 2 नंबर सीरीज तयार करायच्या. ह्यांच्यामध्ये किती नंबर सीरीज? 2 अल्टरनेट नंबर घेऊन. म्हणजे 2 आणि 3 त्यानंतर 3 आणि 10 10 आणि काय बघा प्रश्नचिन्ह आणि 172 ह्याची एक सीरीज तयार करायची आणि 3 आणि 5 5 आणि 13 13 आणि 43 ह्यांची एक नंबर सीरीज तयार करायची. तर आपण नंबर सीरीज तयार करूया. तर काय बघा 2 त्यानंतर काय बघा 3 बघा हे 2 दिसतंय त्यानंतर हे 3 त्यानंतर बघा हे 10 खाली घेऊया त्यानंतर काय बघा इथे हे प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर 172 एक सोडून एक अंक मी घेतलेला आहे. आता बघा 2 पासून 3 येतंय कसं बघूया. तर काय करायचं 2 ला 1 न गुणायचं बे एके बे, बे एके बे अधिक किती करायचा 1 करायचा. 2 ला 1 न गुणलं सुरुवातीला आणि त्याच्यामध्ये किती मिसळला 1 मिसळला आलं 3. त्यानंतर काय बघा 3 पासून 10 करायचा आहे. कसं करतोय बघा 3 ला मी 2 न गुणतोय. 3 दुनी किती आलं 6 आणि 6 मध्ये किती मिसळायला पाहिजे 4 मिसळायला पाहिजे. 6 अधिक 4 किती झालं? तर 10 झालं. आता ह्या 10 ला मी कितीनं गुणतोय? बघा इथं इथं दिसतंय तुम्हाला. पहिल्या 2 ला 1 न गुणलं, त्यानंतर 3 ला 2 न गुणलं. आता 10 ला तुम्हाला कितीनं गुणायला पाहिजे? 3 न गुणायला पाहिजे. 10 त्रिक 30 आणि 30 अधिक 9 केलेला आहे. 30 अधिक 9 39. मी अधिक काय काय करत निघालो हे समजलं तुम्हाला? बघा इथं गुणाकार काय काय करत निघालो हे समजलं असेल. पहिल्यांदा गुणुले 1 केलं, गुणुले 2 केलं, गुणुले 3 केलं. आता इथं बघा जे येणारं उत्तर आहे त्याला अधिक 1 म्हणजे 1 चा वर्ग केला. अधिक 4 म्हणजे 2 चा वर्ग केला. बघा अधिक 9 हे 9 दिसतंय. 9 काय आहे? 3 चा वर्ग. किती आलं? 39 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नचिन्हाच्या जागी येणार. आता 39 पासून बघा 39 ला मी कितीनं गुणणार आहे? गुणणार कितीनं पहिल्यांदा बघा तर तुम्ही म्हणाल 4 न गुणणार. 39 गुणिले 4 4 नव्वे काय बघा 36 हातचे आले 3 4 त्रिकम 12 12 आणि 3 15 156 बरोबर आहे. आणि 156 मध्ये मिसळणार किती? 9 नंतर कुठल्या संख्येचा वर्ग येणार? 4 चा वर्ग 16 156 अधिक 16 156 अधिक 16 किती येणार? 172 आले का 172 म्हणजे ही नंबर सीरीज अशा पद्धतीनं होती. आता बघा दुसरी नंबर सीरीज कुठली आहे? 3 5 13 आणि काय बघा 43 ह्यांच्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी लिंक असणार आहे. 3 पासून 5 कसं तयार केलेलं असेल? बघा 3 गुणुले बघा 3 एके 3 3 गुणुले 1 करा. 3 गुणुले 1 किती येणार? 3 आणि 3 अधिक 2 किती आलं? 5 आलं. त्यानंतर काय बघा 5 गुणुले काय बघा मी काय करतोय 5 गुणुले ह्या 5 पासून आता 13 बनवायचा आहे. 5 गुणुले 2 करतोय. 5 दुनी काय बघा 10 10 अधिक 3 13 आलं. त्यानंतर 13 ला कितीनं गुणणार? 13 ला गुणणार 3 न. इथे दिसतंय बघा सरळ-सरळ. पहिल्यांदा गुणुले 1 केलं, त्यानंतर गुणुले 2, त्यानंतर गुणुले 3. 13 त्रिक किती? 13 26 13 त्रिक 39 आणि 39 अधिक किती करणार? 4 आणि 39 अधिक 4 किती आलं? 43. आता 4 कसं केलं 39? 39 अधिक 4 कसं केलं मी ना? पहिल्यांदा अधिक 2 केलं, त्यानंतर अधिक 3 केलं, आता अधिक 4 आलं का नाही 43 इथं? ही अशा पद्धतीची सीरीज आहे. हा प्रश्न अशा पद्धतीनं सोडवायचा होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7
प्रश्न क्रमांक 7वा कसा सोडवायचा बघा. तर ह्याच्यामध्ये करायचं काय? तर तुम्हाला दिसतंय बघा, आता बघा हे आकृती अशा पद्धतीने असतात ना, चौकोनामध्ये जे संख्या दिलेल्या असतात, त्यांच्यामध्ये तुम्ही नंबर सीरीज कधी तयार करायची आणि तुम्ही ह्यांच्यामध्ये संबंध म्हणजेच काय बघा, आता इथं कसं आहे माहिती आहे, ह्या रो मध्ये हे रो दिसतोय की नाही, ह्याच्यामध्ये संबंध करून म्हणजे 4 आणि 2 चा काहीतरी संबंध घेऊन 68 काढलेला आहे. आणि बघा 5 आणि काय बघा 7 ह्या दोघांचा संबंध घेऊन 174 काढलेला आहे. तर हे कधी करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कधी नंबर सीरीज तयार करायची, कधी बघा ह्यांच्यामध्ये संबंध लावायचा. हे ज्या विद्यार्थ्याला समजेल ना, तो विद्यार्थी हे प्रश्न लगेच सोडवणार. त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे? प्रॅक्टिस हे जास्त महत्वाचं आहे. आता बघा, इथं ह्या रो मध्ये बघा, हे 4 दिसते आणि हे 2 दिसते. 4चा आपण घन करूया. 4चा घन अधिक ह्या 2 दिसते की नाही, ह्या 2चा वर्ग. 4चा घन किती येतोय? 64. 64 अधिक 2चा वर्ग किती आला? 4. 64 अधिक 4 68 आलं. आलं काय मध्ये 68 संख्या आली. त्यानंतर बघा ह्या 5चा हे आता हे रो बघा हे रो. ह्याच्यामध्ये हे 5 दिसते, हे 5. ह्या 5चा मी घन करतोय अधिक हे 7 दिसते 7. 7चा वर्ग करतोय. तुम्ही करून बघा 5चा घन 125 येणार आणि 7चा वर्ग 49. जर बेरीज केली तर ती 174 येते. किती येते? 174 ही बेरीज येते. आता इथं आपल्याला काय करायला पाहिजे होतं? काय करायला पाहिजे होतं? तर 8चा घन करायला पाहिजे होता. या 8चा घन अधिक 3चा काय बघा वर्ग करायला पाहिजे होता. उत्तर काय पाहिजे होतं? 8चा घन 512 अधिक 3चा वर्ग किती होता? 9. 512 अधिक 9 521. परंतु 521 हे आपल्या ऑप्शन मध्ये नाही आहे. त्यामुळं काय बघा जरासं डोकं लावावं लागत होतं इथं. बघा तुम्हाला काय बघा असं नाही की बघा त्याच पॅटर्ननं हा प्रश्न सोडवायचा. म्हणजे वरती जसं सोडवलंय तसंच पाहिजे असं नाही. जरा काहीतरी बघा डोकं वेगळं लावायचं होतं. इथं आता मात्र ह्या संख्यांच्या मध्ये इथं तुम्हाला 3चा घन करायचा होता. 3चा घन करायचा होता. अधिक ह्या 8चा वर्ग करायचा होता. 8चा काय करायचा होता? वर्ग. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, की बघा तुम्ही हे दिसतंय ह्यो रो दिसतोय की नाही वरचा, ह्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्यातरी एका संख्येचा घन करा आणि एका संख्येचा वर्ग करा आणि त्यांची बेरीज करा. असं नाही, की बघा ह्याचंच काय बघा घन आणि ह्याचाच वर्ग असं काही त्यांनी म्हटलेलं नाही. त्यामुळे इथं हे बघायला गेल्यानंतर मीनं काय केले 3चा घन केलेला आहे आणि 8चा वर्ग केलेला आहे. 3चा घन येतोय 27 आणि 8चा वर्ग येतोय किती? 64 आणि 64 अधिक 27 7 आणि 4 11 हाच्याला 1 6 आणि 2 8 आणि 1 9 91 ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न कशा पद्धतीने सोडवलाय तो बघा. आय-एम-पी प्रश्न आहे हा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा बघा. हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा? बघा ह्या आकृतीमध्ये संबंध लावायचा. तसाच संबंध ह्या आकृतीत असणार आणि तसाच संबंध ह्या आकृतीत सुद्धा असणार आहे. तर आता बघा आपण 16 आणि 12 ह्यांच्यापासून 96 तयार करूया. कसं होईल बघा. तर 16 आणि 12 यांचा काय बघा गुणाकार करून काय 96 येत नाही. आता इथं काय केलेलं आहे? हे 16 दिसते की नाही? 16च्या निम्म केलेलं आहे. 16च्या निम्म येणार किती? म्हणजे 16चे अर्ध 8 आणि 8 आणि ह्या 12 ह्यांचा गुणाकार 12 टी 96 12 टी 96 दिसतंय की नाही बघा? हे 16च्या निम्म करायचं ते 8 येणार. 8 आणि 12 यांचा गुणाकार 96 येतोय. तसंच ह्या आकृतीत काय करणार? 14च्या निम्म येतंय किती? 14चा अर्धा निम्म येतंय किती? 7 आणि 7 आणि ह्या 9चा हे 9 दिसतोय की नाही? 7 आणि 9 ह्याचा गुणाकार 9 7 63 आलंय. आता तुम्ही करणार काय बाबा पुढल्या आकृतीमध्ये? 18च्या निम्म 18 हे 18 दिसते याचं निम्म 18च्या निम्म येते किती? तर 9 येते. 9 आणि 8 यांचा गुणाकार 9 8 72 म्हणजे इथं किती येणार? 72 ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा. प्रश्न क्रमांक 9 कशा पद्धतीने सोडवायचा तो. आता इथं केलंय काय बघा. तर आपण ह्या आकृतीत बघूया. ह्या आकृतीत बघा. 4 आणि 3 ह्यांच्यापासून 25 तयार करायचा आहे. आता करूया. 4 दिसते 4चा वर्ग करूया. 4चा वर्ग अधिक या 3चा काय करायचा? वर्ग करायचा. 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग. 4चा वर्ग येतोय 16, 3चा वर्ग येतोय 9. 16 अधिक 9 किती आलं? 25. आलं का नाही 25? आलं 25. तसंच 40 तयार करायचं. 6चा वर्ग करा. 6चा वर्ग अधिक ह्या 2चा वर्ग. 6चा वर्ग अधिक 2 म्हणजे खालच्या ज्या संख्या दिसतात 6 आणि 2 यांचा वर्ग केलेला आहे आणि बेरीज केलेली आहे. 6चा वर्ग आला 36 अधिक 2चा वर्ग आला 4 आलं का नाही 40. 40 इथे तुम्हाला दिसत असेल. करणार त्याच पद्धतीने बघा ह्या आकृतीत करायचं. ह्या 5चा काय करणार? वर्ग आणि 5चा वर्ग किती येतोय? 5चा वर्ग डायरेक्ट आता मी इथं डायरेक्ट लिहितो 5चा वर्ग येतोय 25 अधिक 4चा वर्ग किती येतोय?
4चा वर्ग येतोय 16 आणि 25 अधिक 16 ह्या दोघांची बेरीज 6 आणि 5 किती झालं 11 हा चाल आला 1 2 3 4 41 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 41 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न तुम्हाला बघितल्याबरोबर समजला पाहिजे. जर तुम्हाला काय बघा वर्ग, घन, मूळ संख्या हे सर्व गोष्टी पाठ असतील ना, हे बघितल्याबरोबर अशा पद्धतीचे प्रश्न सुटतात. याला पेन आणि पेपरची म्हणजे पेन आणि पेपरला हात लावायची सुद्धा गरज नाही आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. 10 प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा तो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या आकृतीमध्ये सुद्धा काय करायची सिरीज तयार करायची. आता सिरीज आपण तयार कशी करायची? तर ही मोठ्या संख्येला घेऊन आपण सिरीज तयार करूया. तर मोठी संख्या किती आहे? 199 कारण सर्वात लहान संख्या -5 आहे. त्यामुळे मी मोठ्या संख्येला घेऊन काय करतो? सिरीज तयार करतो. बघा लहान संख्येला घेऊन सिरीज तयार केली तरी चालते. खरं आपण इथं काय करूया? मोठ्या संख्येला घेऊन सिरीज तयार करूया. 199 त्यानंतर काय येणार? 199 नंतर 198 दिसतंय का? 198 हे येणार. 198 नंतर किती येणार? 198 नंतर 194 येणार. 194 नंतर किती येणार? 185 येणार. 185 नंतर किती येणार? 185 नंतर 169 येणार. 169 नंतर किती येणार? 169 नंतर 108 येणार. 108 नंतर येणार किती बघा? 59 येणार आणि 59 नंतर -5 येणार. 59 नंतर किती येणार आहे? -5. हं. आता प्रश्नचिन्ह कुठे येईल? हे आपण काय बघा काढूया. जरा थांबा. प्रश्नचिन्ह कुठे येईल ह्याच्यामध्ये? ते आपण ह्याच्यावरून आपल्याला समजते. 199 आणि 198 मध्ये फरक कितीचा आहे? तर तुम्ही म्हणाल 199, 198 मध्ये 1 चा फरक आहे. तर -1 चा फरक आहे. बरोबर आहे? 198 आणि 194 मध्ये फरक कितीचा आहे? 198 मध्ये किती गेल्यानंतर एक बघा, तर 198 मधून 4 गेल्यानंतर 4 गेल्याने 198 मधून 198 ने बघा ह्याच्यामध्ये 4 चा फरक आहे असं लक्षात ठेवा. सॉरी. इथं बघा काय येणार 199 आणि 198 मध्ये 1 चा म्हणजे 1 लिहूया इथं हां. त्यानंतर काय बघा 198 आणि 194 मध्ये फरक कितीचा आहे? तर 4 चा फरक आहे. 194 आणि 185 मध्ये फरक किती आहे? तर 194 आणि 185 9 चा फरक आहे. नंतर 185 आणि 169 मध्ये फरक कितीचा आहे बघा? 15 आणि 9 काय बघा 6 आणि 18तनं 17 गेल्यानंतर 1 16 चा फरक आहे. लगेच आता बघा 169 आणि 108 मध्ये फरक कितीचा आहे बघूया. 9 8 1 गेलं आणि 16तनं 10 गेलं 6 61 चा फरक आहे. लगेच समजते तुम्हाला. इथे 61 चा फरक येणारच नाही. म्हणजे ते प्रश्नचिन्ह साहजिकच 169 आणि 108 च्या मध्ये आहे. का? पहिला बघा 1 आला फरक. फरक 199 आणि 198 मध्ये कितीचा आलेला आहे? 1 चा. 1 म्हणजे काय? 1 चा वर्ग. बघा त्यानंतर 198 आणि 194 मध्ये 4 चा फरक. 4 काय आहे? 2 चा वर्ग आहे. 194 आणि 185 मध्ये 9 आलेला आहे. 9 चा फरक. 9 म्हणजे काय? 3 चा वर्ग. त्यानंतर 16 फरक आलेला आहे. 16 म्हणजे 4 चा वर्ग. साहजिकच इथं किती आलेलं पाहिजे होतं? 25 आलेलं पाहिजे होतं. म्हणजे 169 मधनं 25 कमी करायला पाहिजे होतं. 169 मधनं जर 25 घालवलं, 9तनं 5 गेलं 4, त्यानंतर 7नं 2 गेलं 4, 144 हे आलेलं पाहिजे होतं, परंतु आलेलं आहे 108 डायरेक्ट. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न अशा पद्धतीनं सोडवायचा होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 कसा सोडवायचा तो बघा. आता ह्याच्यामध्ये मात्र तुम्हाला काय बघा रो वाईज इथं संबंध लावायचा आहे. ह्या 31चं आणि ह्या 39ची बेरीज करा. 31 अधिक 39 यांची बेरीज किती येणार? तुम्ही साहजिकच काय म्हणणार ती बेरीज येणार 70 येणार. 39 आणि 31. ठीक आहे. मी डायरेक्ट बघितल्याबरोबर सांगू शकतो की किती येणार 70 येणार. कारण ह्या 39ला ह्या 31 मधला 1 दिल्यानंतर झाला 40. 40 आणि 30 किती झालं 70. आणि या 70ची दुप्पट करा. 70ची काय करा दुप्पट. बघा इथे 140 आपल्याला आणायचं आहे. त्यामुळे ह्या 70ची मीनं काय केली दुप्पट. 70ची दुप्पट केली 140 झाली. त्यानंतर ह्या 23 आणि 37चं तसंच पॅटर्न लावायचा. पहिल्यांदा आपण हे रोचं बघूया ह्या रोचं. काय कराय बघा हे 18 आणि 42 पासून 120 तयार करायचं आहे. मग 18 आणि 42 यांची काय बघा बेरीज करा. 42 आणि 18 हे 2 42 मधला 2 इथं दिला तर इथं झालं 20 झालं. 20 आणि 40 60 झालं. 60 आता इथं मात्र 120 येते. 60 गुणिले 2 केले 120. तसाच पॅटर्न ह्या रो मध्ये लावायचा. 23 आणि 37 यांची बेरीज करायची. 7 आणि 3 10 हाच्याला 1 इथं आलं 60. 23 आणि 37 बेरीज किती येते? 60 येते. करून बघा. 60 गुणाकारामध्ये 2 करायला पाहिजे. 60 गुणिले 2 किती झालं? 120. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा. हा 12 नंबरचा प्रश्न सोडवायचा कसा? 5, 8, 7 ह्यांच्यापासून काय तयार केलेलं आहे? 28. यांच्यापासून काय तयार केलेलं आहे? 28. आपण आता काय करूया?
ह्या तिघांची बेरीज करूया. 8ची, 5ची आणि 7ची. 8 आणि 5 काय बघा 13. 13 आणि 7 किती झालं 19. करून बघायचं. अशा पद्धतीचे प्रश्न कशा ना कशा पद्धतीने तरी सोडवायचं. त्यांची बेरीज करून बघा, त्यांचा गुणाकार करून बघा. तर इथं बेरीज करून काय येतंय काय? 8 आणि 8 7 15, 15 आणि 5 किती झालं 20. खरं इथं आले 28 नाही. मग आपण याचा गुणाकार करून बघूया. तर काय बघा 8 पंचा 40 आणि 40 गुणिले 7 किती येते? बघा 8चा आणि 5चा गुणाकार किती येतोय? 8 पंचा 40. 40 आणि 40 गुणिले 7. 40 गुणिले 7 तुंड येते. किती येते? 40 गुणिले 7 7 चोक 28 आणि 280 येणार. 2 शिखर इथं घेतले किती? 28 घेतले. बाळांनो बघा इथं 5चा, या 5चा, ह्या 8चा आणि ह्या 7चा यांचा गुणाकार येतोय किती? 8 पंचा 40 आणि 40ला 7 न गुणल्यानंतर येते 280. मात्र हे झिरो काढून टाकायचा. हे झिरो काढून टाकायचा आणि फक्त 28 घ्यायचं. किंवा 280ला 10 न भागायचं. 0ला 0 गेलं आलं किती? 28. तुम्ही असं लक्षात ठेवा 280 मधनं हे 0 काढून टाकलेला आहे 28 लिहिलेला आहे. तसंच ह्या आकृतीत बघा दुसऱ्या आकृतीत 6चा, 4चा आणि 5चा या तिघांचा गुणाकार करायचा. 6चा, 4चा आणि 5 या तिघांचा गुणाकार करायचा. बघा 6 न 5ला गुणल्यानंतर 6 पंचा 30 येते आणि 30 न 4ला गुणल्यानंतर 120 येते. 120 हे झिरो काढायचा आणि फक्त 12 लिहायचा. तसंच 9चा, 3चा आणि 10चा गुणाकार करा. तोंडी येते. 9 आणि 10चा गुणाकार 90 येतोय आणि 90 न 3ला गुणल्यानंतर 27 येते. बघा म्हणजे 270 गुणाकार येणार. 9, 10 आणि 3 याचा गुणाकार 270. झिरो शेवटीचा काढायचा. फक्त 27 घ्यायचं. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 27 येणार आणि ती कुठल्या ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. तुम्हाला प्रश्न समजला असेल, हा व्हिडिओ हे लेक्चर जर समजत असेल, तर लेक्चरला एक लाईक करा. त्याच पद्धतीनं हा काय बघा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही याला काय बघा कमेंट सुद्धा करा. कमेंट केल्यानंतर मला समजेल, की बघा तुम्ही कमेंट करत आहेत, अभ्यास करत आहेत, हे मला कळून जाईल ह्यातून. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 13वा बघा. प्रश्न क्रमांक 13वा सोडवायचा कसा? 4, 7 बघा ही आकृती दिसते. ह्याच्यामध्ये हे 7 आकडा, हा 4 आकडा, हा 3 आकडा, 8 यांच्यापासून 44 तयार केलेला आहे. मग आता इथं करायचं काय? यांचा गुणाकार करायचा, बेरीज करायचं, काय करायचं? तर आपण बेरीज करून बघूया पहिल्यांदा. 7 आणि 8 15 येते. 15 आणि 4 किती येते? 15 आणि 4 19. 19 आणि 3 किती येते? 19 आणि 3 तर 22 येते. 22 ची दुप्पट 44. तर इथं कुठल्या संख्येची दुप्पट केल्यानंतर ती 31 येणार नाही. विषम संख्या दुप्पट येणार नाही. मग त्यामुळे काय बघा दुसरं काहीतरी करा. दुसरं करा. तर तुम्ही ह्या दोघांचा गुणाकार करा. 7चा आणि 8चा गुणाकार. बघा या 7चा आणि 8चा यांचा गुणाकार करा. तर 7 गुणिले 8 7 8 56 आणि त्यामधून हे 4 आणि 3चा गुणाकार. 4 आणि 3चा गुणाकार. ह्या 4 आणि 3चा गुणाकार किती झाला? 4 त्रिकम 12. तो काय करा? वजा करा. 56 मधून 12 गेल्यानंतर 7 न 2 गेल्यानंतर 4, 5 न 1 गेल्यानंतर 4. आलं का नाही 44? आलं 44. आता ही आकृती बघा, दुसरी आकृती. ह्याच्यामध्ये हे 9 आणि 5 ह्यांचा गुणाकार करा. 9 5 किती झालं? 9 5 आलं 45 आणि 2 आणि 7 यांचा गुणाकार करा. 7 दोन्ही 14 हे वजा करा. 45 वजा 14. 5 न 4 गेलं उरतंय किती? 5 न 4 गेले 1, 4 न 1 गेला उरला 3. आता काय करणार? 6 आणि 9चा गुणाकार. 9 सक्क किती आलं? 54 आणि 8 आणि 3 यांचा गुणाकार. 8 त्रिक किती झालं? 8 त्रिक काय बघा 24. हे वजा करा याच्यातून. 0 5 न 2 गेल्यानंतर 3. तर 30 उत्तर आलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचा. हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे तुम्हाला कळालेला असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 14वा बघूया. 14व्या नंबरचा प्रश्न कसा सोडवायचा? हा पण त्याच टाईपचा प्रश्न आहे. फक्त इथं काय बघा ह्याला ब्रॅकेट दिलेला नाही. ह्याला जर आपण ह्याला असं ब्रॅकेट घातला तर हा सुद्धा काय बघा प्रश्न त्याच पद्धतीचा बनून जातोय. तर बघा ह्या पद्धतीचा प्रश्न सोडवायचा कसा? हा जरा सोपा प्रश्न आहे. कसा? की आपल्याला लगेच समजते की ह्याच्यामध्ये काय बघा ह्या ह्याच्यामध्ये ह्या 52 आणि 37 या दोघांचा काय बघा वापर करून हे मधलं 98 तयार केलेलं आहे. म्हणजे फक्त आपल्याला संबंध इथंच लावावा लागणार आहे. तसाच संबंध आपल्याला खाली लावावा लागणार आहे आणि तसाच संबंध आपण खाली लावणार आहे. हे आपल्याला डायरेक्ट समजते. ह्याच्यामध्ये सिरीज बिरीज तयार करायची गरज नाही. तर बघा ह्याच्यामध्ये आपण हे बघूया. इथं बघा. तर हे 52 दिसते, हे 52 आणि हे 37 दिसते. या दोघांची बेरीज 52 अधिक काय बघा 37 या दोघांची बेरीज. तर ही 52 अधिक 37 किती येते? 7 आणि 2 किती झालं? 7 आणि 2 9 आणि 5 आणि 3 हे 5 आणि 3 किती झालं? 89. आता
इथं मधी मात्र काय आलेलं आहे 98 आलेला आहे आणि आपली बेरीज किती आलेली आहे 89 आलेली आहे. मग आपण काही विद्यार्थी काय म्हणणार इथपर्यंत सोडवणार आणि म्हणणार काय बघा इथं तर 98 कुठे दिसत नाही परंतु ह्याच्यामध्येच 98 दडलेला आहे. ते कुठं दडलेलं आहे? ह्या 89च्या अंकांची अदलाबदल करा. हे बघा जे आकडे दिसतात ना त्या आकड्यांची अदलाबदल करा. तर काय बघा हे 9 पुढे घ्या आणि 8 बघा ह्या बाजूला पोझिशन बदला त्यांची. तर किती येणार? 98 येणार. किती येणार? 98 येणार. आकड्यांची अदलाबदल केल्यानंतर. ठीक आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही काय बघा इथं करा. हे 23 आणि 61 ह्यांची बेरीज करा. 23 अधिक काय बघा 61 ह्यांची बेरीज किती येणार? तर 1 आणि 3 4, 6 आणि 2 काय बघा 8 84 आणि ही 84 संख्या आहे ना, या 84 संख्येमध्ये कुठल्या संख्या आहेत? या 84 संख्येमध्ये कुठल्या दोन संख्या 1 8 आणि 4 आहे. त्या 8 आणि 4 ची अदलाबदल करा. 4 पुढे घ्या, 8 मागे घ्या. तर काय येणार? 48 येणार. ठीक आहे. केली काय अदलाबदल? बघा आलं काय मध्ये 48. त्याच पद्धतीनं तुम्ही 47 आणि 32 यांची बेरीज करा. 47 अधिक 32 यांची बेरीज करा. ती येणार किती? 7 आणि 2 9 येणार. 4 आणि 3 7 येणार. आता ही जी संख्या आलेली आहे 79 यांचे जे आकडे आहेत त्याच्यामध्ये कुठला? एक 7 आणि 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करा. तर येणार किती? 97. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा. 15 प्रश्न क्रमांक कशा पद्धतीने सोडवायचा तो. बघा अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये पहिल्यांदा मी काय बघायचं तर कुठलीही गोष्ट असून तो कुठल्यातरी संख्येचा वर्ग आहे काय बघा. कुठल्यातरी संख्येचा घन आहे का बघा. मूळ संख्या आहेत का बघा. अशा पद्धतीने नंबर सिरीज कधी पण सोडवायची. तर बघा प्रश्न क्रमांक 15 ह्याच्यामध्ये आपण बघूया. आता ह्याच्यात बघा ह्याच्यात इथं हे 27 आणि 64 दिसते. आता 27 आणि 64 हे कुणाचं ना कुणाचं तरी घन आहे. 27 कुणाचा घन आहे हो? तर 27 काय बघा तुम्ही म्हणणार 3 चा घन आहे. ठीक आहे. 27 आहे ना हा 27 हा 3 चा घन आहे. आणि हे 64 कुणाचा घन आहे? 64 कुणाचा घन आहे? तर 64 काय आहे बघा 4 चा घन आहे. मग काय बघा फक्त काय बघा एवढं घ्यायचं आहे. 3 आणि 4 कुणाचा घन? 27 3 चा घन आणि बघा 64 कुणाचा घन? तर 4 चा घन आणि त्याच्यातला बघा ह्यो 3 घेतलेला आहे आणि 4 घेतलेला आहे आणि मध्ये फक्त 34 लिहिलेला आहे. मध्ये फक्त 34 लिहिलेला आहे. तेच आपल्याला करायचं आहे. बघा ह्यो 300 इथं खाली बघा इथं बघा इथं 343 दिसते काय 343 कुणाचा घन आहे? तर तुम्ही म्हणाला बघा 7 चा घन आहे आणि 125 कुणाचा घन आहे? तर 5 चा घन आहे. तर त्याच्यामधील फक्त काय बघा हे खालचे दोन आकडे 75 हे घ्यायचं. आलं काय 75 इथं? हं? ठीक आहे 75. कुणाचा घन आहे ते घेतलेला आहे फक्त. झालं. हेच करायचं आहे इथं. 8 कुणाचा बाळांनो घन आहे? इथं हे दिसतंय का 8? 8 कुणाचं घन आहे? तुम्ही म्हणाल 2 चा घन आहे आणि 512 कुणाचा घन आहे? 512 8 चा घन आहे. हां, 8 चं म्हणजे 28 हे त्याचं उत्तर येणार. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये प्रश्न अवघड नाही. फक्त तुमचा मी तेच म्हणतोय बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा आहे, हे अतिशय महत्त्वाचं याच्यामध्ये ठरतंय. बघण्याचा दृष्टिकोन जर व्यवस्थित असेल, तुम्ही प्रश्नाकडे कुठल्या बघा दृष्टिकोनातून बघताय, हे जास्त महत्त्वाचं ठरतंय ह्याच्यामध्ये. अवघड ह्याच्यामध्ये काहीच नाही. अवघड करणं तुमच्याच हातात आहे आणि सोपं करणं सुद्धा तुमच्याच हातामध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 बघा. 16 नंबरचा क्वेश्चन हा कशा पद्धतीनं सोडवायचा तो. काय दिलेला आहे? बघा ह्याच्यामध्ये या बॉक्समध्ये सुद्धा बघितल्यानंतर 121 ही संख्या, 225 ही संख्या, 256 म्हणा, 196 म्हणा, 289, 144 हे कुठल्या ना कुठल्यातरी संख्येचं काय आहेत? वर्ग आहेत. मग कुठल्या संख्येचं वर्ग आहे ते बघूया की. 121 कुणाचा वर्ग आहे? तर तुम्ही म्हणाल हा 11चा वर्ग आहे. 225 कुणाचा वर्ग आहे? तर तुम्ही म्हणाल 15चा वर्ग आहे. आता हे 11 आणि 15 ह्या दोघांची बेरीज करा. किती येते 11 आणि 15? 5 आणि 1 6 आणि 1 आणि 1 2 26 आणि त्या 26 ची मध्ये काय आलेलं आहे? 52 आलेलं आहे. 26 ची काय करा बघा दुप्पट करा. 26 ची दुप्पट किती आली? 26 दुनी 52 आली. 26 दुनी 52 आली. तसंच काय बघा इथं हे 256 60 256 60 आणि 196 तर 256 आणि 196 ह्यांचा काय बघा संबंध घेऊन किंवा ह्यांचा वापर करून 60 बनवलेलं आहे. तर कसं 256 दिसते. हे 256 काय आहे हो? तर 256 कुणाचा वर्ग आहे? हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून 1 ते 30 पर्यंतचे काय बघा वर्गपाठ असले पाहिजेत. 256 हा 16चा वर्ग झाला. हा कुणाचा वर्ग झाला? 16चा वर्ग झाला. 196 कुणाचा वर्ग झाला? तर काय बघा 14चा वर्ग झाला. हा झाला 14चा वर्ग आणि हे जे 16 दिसते आणि हे जे 14 दिसते या दोघांची बेरीज करायची. 16 आणि 14 ची. 16 आणि 14 ची बेरीज किती येणार? तर बघा
असं पण करू शकता. 14 आणि 14 28 झालं आणि 28 मध्ये 2 झालं की बघा 30. तुम्ही बेरीज करा. 16 आणि 14 ची बेरीज 30 आली आणि त्या 30 ची दुप्पट करा. 30 ची दुप्पट 60 आणि ते फक्त मध्ये लिहा. 60 आलं का नाही? तसंच तसंच ह्या बघा बॉक्सचं करायचं. तसंच इथं सुद्धा करायचं. 289 289 कुणाचा वर्ग आहे? तर तुम्ही म्हणाल 17चा वर्ग आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं 144 कुणाचा? 12चा वर्ग आहे. ठीक आहे. हे 17 आणि 12 ह्या दोघांची बेरीज करायची. 17 आणि 12 ह्या दोघांची बेरीज करायची. किती येणार? 7 आणि 2 9 आणि काय बघा 29 बेरीज येणार. आणि 29 ची काय करायची? दुप्पट करायची. 29 दुनी किती येणार? 58. म्हणजे उत्तर किती येणार? ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा? 16वा बघा. प्रश्न क्रमांक 16वा. मॅक्झिमम जर विचार केला, मी काय केलेलं आहे, सर्व प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न घेतलेले आहेत. तुम्ही काय बघा, जरा व्यवस्थितरित्या एक्झाम्पल बघा. तर कुठं ना कुठेतरी, कुठल्या ना कुठल्या तरी संख्येचं वर्ग आहेत. कुठल्या ना कुठल्या तरी संख्येचं घन आहेत. ह्या गोष्टी आहेतच. म्हणून वर्ग 1 ते 30 पर्यंत आणि घन 1 ते 15 पर्यंत हे पाठ असलंच पाहिजे. जर नंबर सिरीजचं प्रॉब्लेम सोडवायचा असतील तर, क्वेश्चन सोडवायचं असतील तर. बघा इथं 64 दिलेला आहे आणि इथं 324 दिलेला आहे. इथं 27 दिलेला आहे आणि इथं 529 दिलेला आहे. 361 दिलेला आहे आणि 125 दिलेला आहे. आता कुठल्या संख्येचा घन आहे आणि कुठल्या संख्येचा वर्ग आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. तर बघा इथं इथं हे बॉक्स, या बॉक्समध्ये हे 64 दिसतंय ना, ते 64 काय आहे? तर 64 आहे 4 चा घन आहे तो. 4 चा काय आहे? घन. 4 चा घन 64 आणि 324 काय आहे? 324 हे 18 चा वर्ग आहे. 18 चा वर्ग. कुणाचा वर्ग? 18 चा वर्ग तो. तर ते 18 आणि कुणाचा घन 64 आहे? 4 चा घन आहे. आणि ते हे 4 आणि 18 ह्यांची बेरीज किती येते? 18 4 22. इथे दिलेला आहे 22. 18 आणि 4 22. तसंच बघा 529 हा कुणाचा वर्ग आहे? 23 चा वर्ग आहे. मग हे 23 घ्यायचं आणि 27 कुणाचा घन आहे? तर 3 चा घन आहे. बघा ह्या बॉक्समध्ये एक कुणाचा तरी वर्ग आहे आणि एक काय आहे? कुणाचा ना कुणाचा तरी घन आहे. मग हा 27 आहे तो 3 चा घन आहे आणि 529 आहे 23 चा वर्ग आहे. ठीक आहे. मी काय सांगतोय, एक संख्या कुणाची ना कुणाचा तरी वर्ग आहे. एक संख्या आणि एक संख्या कुणाचा ना कुणाचा तरी घन आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्या दोन संख्यांचा जे कुणाचा ना कुणाचा तरी घन आणि कुणाचा ना कुणाचा तरी वर्ग ह्या दोन संख्यांचा काय आहे? बेरीज आहे. त्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे 23 आणि 3 आलं का नाही बघा इथं 26 आलं 26. तसंच 361 काय आहे हो? तर तुम्ही म्हणाल ह्यो झाला 19 चा वर्ग. 19 चा वर्ग 361 आणि 125 काय आहे? तर ह्यो 5 चा घन. 5 चा घन. मग हे 19 आणि हे 5 या दोघांची बेरीज किती येते? 24. या दोघांची बेरीज किती झाली? 24. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला आहे तो प्रश्न अतिशय सोपा आहे. फक्त तुम्हाला वर्ग आणि घन हे पाठ असलेच पाहिजेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा बघा. प्रश्न क्रमांक 17वा कशा पद्धतीने सोडवायचा तो. तर काय केलेलं आहे? मध्ये 12 बघा ही आकृती बघा इथं. इथं बघितल्यानंतर हे 12, हे 28 आणि 14 यांच्यापासून 162 तयार केलेलं आहे. कसं तयार केलं असेल बघूया. आपण हे 12, हे 28 आणि 14 यांची बेरीज करून बघूया. 12, 28 आणि 14 यांची काय करूया? बेरीज करूया. 2 आणि 8 10 आणि 4 14 हातच्याला 1 2 3 4 5 54 आलं. ठीक आहे. बेरीज किती आली? बघा हे 12, हे 28 आणि हे 14 यांची बेरीज किती आली? 54 आली. परंतु इथं दिलंय किती? 162. काही विद्यार्थी काय करणार? तर बघा काही विद्यार्थी हे तर करणार 12 अधिक 28 अधिक 14 करणार. त्यांची बेरीज किती येणार? 54 येणार. खरं 54 पासून ते म्हणणार काय 162 तयार होत नाही. खरं 54च्याच पाड्यामध्ये 162 आहे. कसं? तर बघा 54चा काय बघा पाडा जरी येत नसला तरी 4चा पाडा म्हणा ना. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिकम 12. म्हणजे शेवटी किती आलं? 2 आलं आणि 162च्या शेवटी सुद्धा किती आहे? 2 आहे. म्हणून तुम्ही ह्याला काय बघा 3 न गुणून बघा. हे असं करून बघायचं असतंय. मग 54ला 3 न गुणूया. 3 चोक 12 हाच्याला 1 आणि 5 तिरक काय बघा 15 15 आणि 1 16 किती झालं 162 आहे का 162. बघा हे अशा पद्धतीने करून बघायचं असतं. 54 इथं तुमचं आलं खरं 54 ला काय बघा 3 न कसं गुणलं मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने इथं बघा 21 हे 36 आणि 11 ह्यांची बेरीज 21
अधिक 36 अधिक 11 ह्यांची बेरीज किती येते? आता ही बेरीज किती येते? 21 अधिक 36 अधिक 11 1 आणि 6 7 7 आणि 1 8 झालं. त्यानंतर 1 आणि 3 4 4 आणि 2 6 68 आलं. हे 68 ला कितीनं गुणाय पाहिजे? आता 3 न गुणाय पाहिजे, कारण वरती जसं 54 ला 3 न गुणलं तसंच 68 ला 3 न गुणूया. तर काय बघा 8 त्रिक काय बघा 24 झालं. हाच्या आला काय बघा 2 साइन त्रिक 18 18 आणि 2 20 2चे 4 आले का नाही मध्ये? 2चे 4 हे मध्ये आलेलं आहे. त्याच पद्धतीनं आता आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपल्याला इथं हे 34 हे 20 आणि 12 यांची बेरीज करायला पाहिजे. 34 अधिक 20 अधिक 12 यांची बेरीज किती येते बघा? तर काय बघा 6 आणि 1 आणि 2 3 3 3 6 66 ही बेरीज झाली आणि 66 गुणिले 3 करा. हे कशा पद्धतीने करता ते तुमचं. तर असं सुद्धा केलं तरी चालते. साइन त्रिक 18 हाच्याला 1 साइन त्रिक 18 आणि 1 19 198 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा. 18व्या नंबरचा प्रश्न सोडवायचा कसा? आता इथं दिलेला आहे. काय दिलेलं आहे? हे 12, हे 15, हे 16 आणि 14 ह्यांच्यापासून किती तयार केलेला आहे? 75 तयार केलेला आहे. तर आपण काय करूया? हे 12 दिसते, हे 15 दिसते, हे 16 दिसते आणि हे 14 दिसते. त्यांची बेरीज करूया. मी काय काय म्हणलो ते समजलं तुम्हाला? कुणाकुणाची बेरीज करायची? तर 12ची 12 अधिक हे 12, हे 15 त्याच नंतर हे 16 त्यानंतर काय बघा हे 14 जे ह्या चौकोनाच्या हे जो चौकोन आहे त्या चौकोनाच्या कोण्यावरती या संख्या ज्या लिहिलेल्या आहेत त्यांची काय करायची आहे? बेरीज करायची. मग बेरीज किती येते? 12 अधिक 15 अधिक 16 अधिक 14 तर 4 आणि 6 10 10 आणि 5 10 आणि 5 किती होते? 15 15 आणि 2 17 हाच्याला 1 1 2 3 4 5 57 आली. बेरीज किती आली? 57. म्हणून म्हणतोय प्रत्येक वेळी बघा 57 आलं. काही विद्यार्थ्यांचं 57 येईल, खरं 57 नंतर पुढे सोडवत नाहीत. नाही असं करायचं. 57 कडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवायचा. म्हणजे काय करायचं? त्या 57च्या काय करा? तुम्ही अंकांची त्याच्यामध्ये जे आकडे आहेत त्यांची अदलाबदल करा. येणार साहजिकच हे 75 तुम्हाला निघून जाईल. साहजिकच हे 75 निघून जाईल. बघा 57च्या आकड्यांची अदलाबदल म्हणजे काय? 5 7च्या जाग्यावरती आणि 7 5च्या जागेवरती करायचं म्हणजे येणार 75. ठीक आहे. तसंच बघा हा प्रश्न थोडं सुटून जातोय. काही अवघड नाही. तर ह्या 20ची हे 20 हे 13 11 आणि 8 यांची काय बघा प्रत्येक वेळी लिहित बसायचीच काय गरज नाही. तुम्ही तोंडी सुद्धा करू शकताय. 20 आणि 11 किती येते? तर 20 आणि 11 तुम्ही म्हणाल 31 येते. 31 आणि काय बघा 8 किती येते? तर 31 आणि 8 39 झालं. 39 आणि काय बघा 10 करा. 39 आणि 10 49. 49 आणि वरचं 3 52 झालं. 52 ठीक आहे. ह्यांची तोंडी बेरीज सुद्धा तुम्हाला करता येऊ शकते. इथं कर किती दिले? 25. बघा तुमची बेरीज झाली. ही करून बघा ह्या 20ची, हे 20ची, ह्या 13ची, हे 11ची, 8ची. 52चं उलट किती येणार? 25 येणार. 52च्या उलट 25. तसंच तुम्ही आता काय बघा पुढल्या ह्याचं कसं करणार? तर तुम्ही हे 16 दिसते, हे 16 तसंच हे 18 दिसते, हे 10 दिसते आणि हे 12 दिसते यांची बेरीज करा. यांची बेरीज तुम्ही तोंडी केली तरी चालते किंवा ती बेरीज तुम्ही काय बघा अशा पद्धतीने केली तरी चालते. खरं चुकायचं नाही एवढं लक्षात ठेवा. 6 आणि 8 14 आणि 14 आणि 2 16 आच्याला 1 1 2 3 4 5 56 बेरीज झाली. आता ह्या 56चं काय करायला पाहिजे? उलट म्हणजे काय बघा 56चे जे आकडे आहेत 56 मध्ये 5 आणि 6 यांच्या अंकांची अदलाबदल करायला पाहिजे. येणार किती? 65. तर 65 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा. हा सोडवायचा कसा? तर इथं काय केलेलं आहे? ही आकृती इथं दिसते इथं बघा. इथं काय केलेलं आहे? तर हे 4 दिसते हे 4 आणि 7 यांचा वापर करून 53 तयार केलेला आहे. तर आपण बघूया हे काय कसं केलेलं असेल ते. तर हे प्रश्न अतिशय सोपा आहे. तुम्ही हे 4 दिसतोय हे आहे तसा ठेवा. हे 4 दिसतोय आहे तसा. त्या 7चा काय करायचा? वर्ग करायचा. 7चा काय करायचा? वर्ग आणि 7चा वर्ग येणार किती? 49. 7चा वर्ग किती येणार? 49 आणि या 49ची आणि 4ची बेरीज करा. 49 आणि 4 किती येणार? तर 49 आणि 4 तुम्ही म्हणणार 53 येणार. आलं 53? ठीक आहे. बघा हे समजलं असेल तुम्हाला इथं. हे 4 आहे तसा ठेवला, 4 आहे तसा ठेवला आणि हे 7 दिसतोय ना हे 7 या 7चा काय केला? वर्ग केला. म्हणजे आलं काय बघा 4 अधिक 7चा वर्ग आला 49 म्हणजे 49 अधिक 4 झालं 53. ठीक आहे. तसंच हे 6 आहे तसं ठेवा.
त्या 9चा काय करा वर्ग करा. म्हणजे काय बघा इथे लिहितो बघा, हे 6 आहे तसं ठेवलं आणि ह्या 9चा वर्ग केला. 9चा वर्ग येतोय किती डायरेक्ट लिहू काय? 9चा वर्ग 81 येतोय आणि 81 अधिक 6 हे येते 87. 87 इथं आहे. ठीक आहे, तसंच करा. तो 1 आहे तसा ठेवा, 1 आहे तसा ठेवा आणि ह्या 7चा काय करा वर्ग करा. 7चा वर्ग येतोय किती? 49 आणि 49 अधिक 1 50. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा ह्या 1 आहे तसा ठेवला आणि हे 7 दिसतोय का? 7 याचा वर्ग केला. 7चा वर्ग आला 49 आणि 1 आणि 49 50. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20वा बघा, 20वा प्रश्न. तर पहिल्यांदा काय करायचं, प्रश्न तुम्ही सोडवून बघायचं. जर सुटत नसेल तर त्यानंतर तुम्ही सोल्युशन बघत जावा. प्रत्येक प्रश्न तुम्ही सोडवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करा. तर काय दिलेलं आहे? इथं इथं बघायचं, इथं बघा पहिल्या आकृतीमध्ये. तर 2, 6, 4 आणि 3 यांचा संबंध घेऊन काय तयार केलेला आहे? 60 तयार केलेला आहे. तर हे कशा पद्धतीने केलंय ते आपण बघूया. तर आपण या सगळ्यांचा गुणाकार करूया काय बघूया. किंवा ह्यांची बेरीज जर करूया. 6 आणि 3 किती झालं? 9. 9 आणि 4 किती? 13. 13 आणि 2 15. ठीक आहे. बघा हे 6 दिसते, हे 6, हे 4 दिसते, हे 2 दिसते, हे 3 दिसते. यांची बेरीज 6 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 यांची बेरीज येणार किती? 6 आणि 4 10 आणि 3 13, 13 आणि 2 15 आलं. खरं इथं किती आले? 60 आले, 60 आले. मग 15 एके 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चोक 60. म्हणजे 15ला कितीनं गुणलं? 60 न गुणलं. जे बाहेरच्या संख्या दिसतात 6, 4, 3, 2 ह्यांची काय केली? बेरीज आणि ती जी बेरजेचं जे उत्तर येते त्याला 4 न गुणलं. तसंच इथं काय करायची? 1, 2, 3 आणि 4 यांची बेरीज करायची. 1, 2, 3, 4. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. बेरीज किती येणार? 3 आणि 4 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. आणि येणाऱ्या बेरजेच्या उत्तराला कितीनं गुणायचं? 4 न गुणायचं. 10 चोक 40. 10 चोक 40 आले का नाही 40? इथं पण 40 आलं. तसंच इथं करा. तुम्ही 20 हे दिसते हे 20 हे 20 बाहेरचं. तसंच हे 15 याची बेरीज. तसंच काय बघा ह्याच्यामध्ये हे 3 15 अधिक 3 आणि अधिक किती करायचं? 9 जे बाहेरच्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आणि जे बेरजेचे जे उत्तर येते त्याला 4 न गुणायचं. मग बघा हे तुम्ही करू शकताय. 20 अधिक 15 35 येते. तर 35 आणि काय बघा डायरेक्ट 35 आणि 3 करा. 35 आणि 3 किती झालं? 38. 38 आणि 10 करा वाटल्यास 48 आणि 48 मध्ये 38 आणि 9 करायचा होता. तर आपण 10 केला. 38 आणि 10 किती झालं? 48. इथं मात्र किती आहे? 9. म्हणून 48 मधनं 1 गेल्यानंतर येतोय 47. किती येतोय? 47. आता ह्या 47 ला काय करायचं? ह्या 47 ला काय करायचं? गुणायचं कितीनं? 4. ही जी बेरीज येते त्या बेरजेचं जे उत्तर आहे त्याला 4 न गुणाय पाहिजे. तर 7 चोक 28 हाच्या आले 2, 4 चोक 16, 16 आणि 2 18. 188 उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21वा बघा. हा 21वा प्रश्न हा तुम्हाला होमवर्कला आहे. की तुम्ही याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं. वाटल्यास ह्या 21व्याचं मी तुम्हाला काय बघा, एक तुम्हाला पहिल्यांदा सांगतो बघा, पहिलं सांगतो. त्यानंतर तुम्ही दुसरं आणि तिसरं आणि उत्तर काय करायचं? कमेंटमध्ये सांगायचं. मी ह्या आकृतीचं तुम्हाला सांगतो कशा पद्धतीनं लॉजिक आहे ते. तर 14, 9, 2 आणि 6 यांची बेरीज करायची. किती येते? तर 14 अधिक 9 अधिक 6 अधिक 2 ह्यांची काय करायची? बेरीज. बघा हे 14 दिसतंय, हे 9 दिसतंय, हे 2 दिसतंय, 6 ह्यांची काय करायची? जे बाहेरचं हे चौकोनाच्या बाहेरचं जे आकडे दिलेत ना त्यांची बेरीज करा. किती येते? तर 14 आणि 9 14 आणि 9 किती 14 आणि 9 किती येणार? 23, 23 आणि 6 23 आणि 6 किती येणार? तर 29 आणि 2 31. आलं किती बेरीज? 31. समजलं बघा इथं बेरीज किती आली? 31 ही बेरीज आलेली आहे. आता काय करायचंय? कारण इथं किती झालंय मात्र इथं 56 आहे. मग 31 मध्ये जर 25 मिळवलं, 31 मध्ये किती मिसळायचं? 25. 5 आणि 1 6 आणि 3 आणि 2 5 किती आलं? 56 आलं. 31 मध्ये किती मिसळायचं आहे? 56. तसंच करा. तुम्ही काय करा? जे बाहेरचा आकडे दिसतात म्हणजे कुठला? 12, 11, 3 आणि 5 यांची बेरीज करा आणि बेरजेमध्ये 25 मिसळा. तसंच 11, 20, 10 आणि 4
ह्यांची बेरीज करा, ह्यांची बेरीज करा आणि त्याच्यामध्ये सुद्धा 25 मिसळा. आणि जे उत्तर येते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने हे लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल. आकृतीमध्ये संख्या दिलेल्या असतात आणि एक संख्या मिसिंग असते. त्या संख्येला काय बघा त्याचा आपल्याला योग्य पर्याय द्यायचा असतो. तर हे लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल तर तुम्ही काय बघा ह्या लेक्चरला एक लाईक करा. म्हणजे मला समजून जाईल की तुम्हाला हे लेक्चर समजत आहे. त्याच पद्धतीनं काय बघा कमेंट सुद्धा तुम्ही देत जावा. तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करालाय, तुम्हाला कुठले तरी एक्झाम्पल अवघड जाते काय? ह्या सर्व गोष्टी तुम्ही कमेंट करत चालत जावा कमेंट करत जावा आणि त्याच पद्धतीने चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे होतंय काय? जसा तुम्हाला व्हिडिओ पडणार तसा सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येऊन मिळेल. ते बेल आयकॉन असते ते पण दाबायचे. जे घंटीसारखं असते ना ते सुद्धा दाबायचं. जेणेकरून काय होईल? जो पण कुठले लेक्चर पडेल ते सर्वप्रथम तुम्हाला येऊन मिळेल आणि तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि अभ्यास करताना व्यवस्थितरित्या अभ्यास करा. मोबाईल काय बघा व्यवस्थितरित्या ठेवा. तुमचं काय बघा सराव जर करत असेल तर पाटी पेन्सिल किंवा वही आणि पेन ह्याच्यावरती ते लिहून ठेवा आणि त्यानंतर ते रिव्हिजन सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. रिव्हिजन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे ते रिव्हिजन सुद्धा करा. नाहीतर एकदा बघितलं आणि बघून सोडून दिलं तर ते कुणाच्याही लक्षात राहत नाही. ते 10 दिवसानंतर विचारलं तर ते विसरलेलं असते. त्यामुळे ते परत बघायचं. हे लेक्चर तुम्हाला जर बघा आवडलेलं असेल तर नक्कीच काय बघा हे लेक्चर तुम्ही नक्कीच बघा आणि त्याच पद्धतीने हे लेक्चर तुम्ही काय बघा तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणजे जे विद्यार्थी 8वीचे आहेत त्यांना सुद्धा सांगा. तर नमस्कार. चला.